तर हॅलो एव्हरीवन. तर हे सीन्स आहेत महाराष्ट्र टू केरला रोडचे. तर येस, आम्ही गेलो होतो केरलाला जून 2025मध्ये. आम्ही होतो जवळजवळ 6 जण. मी, ईशानी, तिचे पप्पा आणि माझी बहीण आणि तिची फॅमिली होती. तर असे जाताना केरलाला तर आम्हाला खूपच सुंदर व्ह्यूज दिसत होते. निसर्गाच्या कुशीत जेव्हा आपण फिरायला जातो आणि त्याचा आनंद घेतो, ती मजा आणि ती सुकून खरंच वेगळाच असतो. तर खूपदा काय होतं, आपण जेव्हा घरात असतो आणि तीच रुटीन लाईफ जेव्हा आपण रोज जगतो, तर आपणही आणि मुलेही बोर होऊन जातात. त्यासाठी फिरणं खूप गरजेचं असतं, म्हणजे घराच्या बाहेर पडणं. तर हे बघा, हे जाताना आम्हाला असे माकडं, हरिण असं खूप काही ॲनिमल्स दिसत होते. तर केरळमध्ये सर्वात आधी आम्ही गेलो मुन्नार टी प्लांटेशनला. तर सर्वात बेस्ट प्लेस केरळची ती म्हणजे हीच. तर तिथे आम्ही सर्वात आधी गेलो. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाता तेव्हा गाईड करणं खूप गरजेचं असतं. गाईडशिवाय आपण काहीच एक्सप्लोअर करू शकत नाही जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कोणत्याही प्लेसला फिरायला जाता. तर आम्हीसुद्धा हे जे गाडी चालवतात ते दादा आमचा गाईड म्हणून केले होते. तर त्यांनी आम्हाला ते पूर्ण एरिया फिरून दाखवला आणि आम्ही तेथे सगळं काही बघू शकलो. तर बघा, हा असा किती सुंदर असा हा व्ह्यू आहे आणि किती छान हे सुंदर पाणी वाहतं आहे. असे खूप सारे व्ह्यूज आम्हाला तिथे बघायला मिळाले. त्यानंतर आम्ही गेलो मुन्नारमध्येच असणाऱ्या या चॉकलेटच्या शॉपमध्ये. ते या प्रकारची चॉकलेट फॅक्टरी टाईप शॉपमध्ये आम्ही गेलो. तिथे अनेक प्रकारचे चॉकलेट्स वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अवेलेबल होते. तिथे प्रत्येक प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि हे चॉकलेट्स हे होलसेल रेटमध्ये मिळत होते. आम्ही भरपूर खरेदी केली होती या ठिकाणावर. एवढे सारे चॉकलेट्स बघून मुले अत्यंत पागलच झाली होती. जशी त्यांना प्रत्येक प्रकारचं चॉकलेट हवे होतं इथून. तरी आम्ही जास्तीत जास्त त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला आणि थोडीशी खरेदी केली. त्यानंतर येथेच आम्हाला बघायला मिळाले एलिफंट राईड्स आणि मुले ते बघून खूप आनंदित झाले आणि आम्ही एलिफंट राईड्स केल्यासुद्धाही तिथे. तर सगळे शॉट मला रेकॉर्ड करता न आल्यामुळे मी ते टाकू शकले नाही. त्यानंतर मुन्नारमधील सर्वात सुंदर नजारा. त्यानंतर मुन्नारमधील ग्रीनरी बघितल्यानंतर आम्ही एलेपी हाऊस बोटसाठी गेलो. तर एक दिवस या हाऊस बोटवर स्टे केला. तर या ठिकाणी असे हे हाऊस बोट आम्हाला मिळाली होती, ही समोरची. आणि त्यानंतर मुलेही खूप आनंदी होते हाऊस बोटवर राहण्यासाठी. त्यांच्या आग्रहास्तवच आम्ही एलेपी हाऊस बोटमध्ये एक स्टे केला. आणि केरळला आलो आणि हाऊस बोट नाही केली असं प्लीज तुम्ही होऊ देऊ नका, कारण की हा खूपच छान एक्सपिरियन्स होता आमचा.
तर हाऊसबोटवर फोटो व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आमची हाऊसबोट ही कशी होती आतून. तर असा काही हा हाऊसबोटचा व्ह्यू होता. ही एक रूम होती. रूममध्ये AC होता आणि खूप कम्फर्टेबल बेड्स होते. आणि अशी आणखीन एक रूम होती. समोर हा बसण्यासाठी त्यांनी स्पेस दिला होता आणि चालतानाही खिडक्यांमधून असे छान व्ह्यूज प्रत्येक ठिकाणाहून दिसत होते आम्हाला. तर हा होता खालचा फ्लोअर आणि याच्या वरच्या बाजूला हे असा काही एक आणखीन फ्लोअर होता. इथे जेवणाची व्यवस्था केलेली होती. जेवणासाठी इथे एक टेबल होता आणि बसण्यासाठी ही भरपूर जागा त्यांनी दिली होती. तर आम्ही पूर्ण दिवस हा वरतीच थांबलो होतो. इथे TV ही होता, साऊंड सिस्टीम होता, तर तुम्ही गाणे लावूनही इथे एन्जॉय करू शकत होते. हाऊसबोट स्टेच्या दिवशीच माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशीच मला खूप क्यूट अशा शुभेच्छा मिळाल्या होत्या, ते पण इतक्या सुंदरशा व्ह्यूमध्ये. तर मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर हाऊसबोटमधून एक छोट्याशा नावमध्ये आम्ही तिथेच जवळ असणाऱ्या सनसेट पॉईंट व्ह्यूवर गेलो. तिथे आम्ही खूप सारे व्हिडिओज काढल्या. त्यानंतर आम्ही हाऊसबोटवरूनच एक बोटिंग म्हणून एक ॲक्टिव्हिटी केली. तिथे लहान मुले अलाउड नव्हती, त्यामुळे आम्ही चौघेच एक मोठा फेरफटका मारून आलो आणि आम्हाला खूप मजा आली. त्यानंतर दिवसभर एवढ्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतरही या मुलांना काही झोप येत नव्हती. ते झोपायलाच तयार नव्हते. त्यांना मस्ती करायची होती, ती रात्रभर करायची होती. तर ईशानी आणि ध्रुवी यांच्यात चालल्या होत्या गप्पा. तो दिवस गेल्यानंतर आम्ही परतीच्या रस्त्याला निघालो आणि परतताना आम्हाला जायचं होतं मुरुडेश्वर मंदिरामध्ये. तर केरला टू मुरुडेश्वर यामध्ये आम्हाला खूप सारे बीचेस बघायला भेटले. त्यानंतर आमचा सर्वात शेवटचा स्टॉप म्हणजे तो होता मुरुडेश्वर महादेव मंदिर. तर महादेव मंदिरात आम्ही पोहोचलो. हे होतं एंट्रन्स गेट, म्हणजे एंट्रन्स द्वार. आणि त्यानंतर ही अशी मूर्ती होती तिथे. या मूर्तीबद्दल सर्वांना स्टोरी माहीतच असेल, जी होती रावण आणि त्यांना मिळालेल्या शिवलिंगाबद्दल. तर त्या मंदिरात असा एक देखावा होता जो त्या स्टोरीबद्दल सर्व माहिती देणारा होता. आणि हे महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला, जो होता महाराष्ट्राकडे. आणि अशा प्रकारे
आमच्या ट्रिपचा एंड झाला. थँक्यू. आम्हाला खूप मजा आली.